नमस्कार मंडळी, वंदना किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. नेहमीची त्याच पद्धतीची आळूची वडी बनवून कंटाळा येतो. मग म्हटलं चला आज ना तुमच्यासोबत मस्त अशी एक आळूच्या वडीची नवीन रेसिपी शेअर करावी. 100% वेगळी पद्धत आहे. बनवायला सोपी तेवढीच चवीला भन्नाट लागते. एकदा माझ्या ह्या पद्धतीने नक्की बनवा. खात्रीने सांगते तुम्हाला खूपच आवडेल. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात अगोदर इथे मी ना 2 मध्यम आकाराचे कच्चे बटाटे घेतलेले आहेत आणि त्यावरची साल देखील काढून टाकलेली आहे. हे बघा. तर सर्वात अगोदर आपण काय करूया, हे बटाटे ना मस्त असे किसून घेऊया. आता हे बटाटे ना मी पाण्यामध्येच किसून घेतेय, म्हणजे बटाटे आपले काळे पडणार नाहीत. मस्त असे किसून घेऊया. इथे बघा आपले हे बटाटे ना मस्त असे किसून झालेले आहेत. थोड्या वेळासाठी हे मी बाजूला ठेवते आणि एक वाटण तयार करून घेते. त्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालूया. सोबतच घालूया एक गड्डी सोललेला लसूण, अर्धा चमचा धने आणि अर्धा चमचा यामध्ये आपल्याला जिरे घालायचंय. आता या सर्व साहित्याचं मस्त असं वाटण करून घेऊया. चला, इथे आपले वाटण देखील तयार झालेलं आहे. थोड्या वेळासाठी हे देखील आपण बाजूला ठेवूया. त्यानंतर इथे मी ना 10 ते 12 आळूची पानं घेतलेली आहेत. आता ही पानं छोटी असल्यामुळे 10 ते 12 घेतलेली आहेत. आता तुमच्याकडे जर मोठी पानं असतील ना तर 5 ते 6 घेतली तरी सुद्धा चालेल. आता ही पानं मी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहेत. आपण आता ही पानं चिरून घेऊया. पानं मी एकसारखी जुळवून घेतलेली आहेत. याची ना गुंडाळी करून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने आता ही पानं आपल्याला चिरून घ्यायची आहे. पानं आपली बारीक चिरून झाल्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवून घेतलेली आहे. आता या कढईमध्ये ना 1 ते 1.5 चमचा मी तेल घालतेय. आता ह्या तेलामध्ये ना आपल्याला तयार केलेलं वाटण घालायचंय. घातलेलं वाटण ना तेलामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया. वाटण आपलं तेलामध्ये चांगलं मिक्स करून झाल्यानंतर पाव चमचा यामध्ये आपण हळद घालूया. देखील चांगली मिक्स करून घ्यायची आहे. आता हे मिरचीचं वाटण ना आपल्याला अर्धा मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे. तर हे वाटण ना मी चांगलं परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये ना आपल्याला किसलेला बटाटा घालायचा आहे. ह्या बटाट्यामधलं मी सगळं पाणी घट्ट असं पिळून काढलेलं आहे. यात घालूया. त्यानंतर चिरलेली आळूची पानं यामध्ये घालायची आहे. 1 ते 2 मिनिटं ही आळूची पानं आणि बटाटा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. अगोदर याला चांगलं मिक्स करून घेऊया. तर इथे आपली आळूची पानं, किसलेला बटाटा चांगला परतून झाल्यानंतर यामध्ये ना आपल्याला 1/2 वाटी पाणी घालायचं आहे. 1 वाटी, त्यानंतर पाव वाटी पाणी यामध्ये घालूया. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. सोबतच घालूया पाव चमचा ओवा. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा बारीक चिरलेला गूळ यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर 1 लिंबाचा रस यामध्ये घालूया. हे सगळं साहित्य आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपलं सगळं साहित्य चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता ह्या पाण्याला ना मस्त अशी उकळी आणायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे. आता 1 वाटी बेसन पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे. हे बेसन पीठ ना आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गुठळी यामध्ये आपल्याला ठेवायची नाहीये. सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकताय बेसन पीठ मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये ना अजिबात गुठळी वगैरे राहिलेली नाहीये. आता यावरती ना आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं याला चांगली वाफ काढायची आहे.
ते 3 मिनिटानंतर यावरचं मी झाकण काढतेय. आता हे मिश्रण आपल्याला पुन्हा चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. तर आपलं हे बेसन पीठ ना चांगलं वाफवून झालेलं आहे. आपण आता हे मिश्रण ना ताटामध्ये काढून घेऊया. इथे मी ना ताट घेतलेलं आहे आणि ताटाला अगोदरच तेल लावून घेतलंय. तर सर्वात अगोदर आपण यावरती ना थोडेसे तीळ भुरभुरून घेऊया अशा पद्धतीने. हे मिश्रण ना ताटामध्ये मी काढून घेते. मिश्रण आपलं ताटामध्ये काढून झाल्यानंतर एकसारखं याला थापून घ्यायचंय. अशा पद्धतीने छान असं पसरवून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण ना ताटामध्ये एकसारखं थापून झालेलं आहे. आता वर्ण देखील आपण यावरती ना थोडेसे तीळ लावून घेऊया अशा पद्धतीने. हे तीळ ना थोडेसे दाबून घेते म्हणजे हे पडणार नाहीत. आता हे मिश्रण आपल्याला थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवायचं आहे. इथे आपलं हे मिश्रण ना पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता हव्या त्या आकारामध्ये याच्या वड्या आपल्याला कट करून घ्यायच्या. तर इथे मी ना गोल आकारामध्ये वड्या कट करून घेणार आहे. त्यासाठी छोटं डब्याचं झाकण घेतलेलं आहे. वड्या कट करून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकताय मस्त आपली ही वडी निघालेली आहे. आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या वड्या कट करून घेऊया. इथे आपल्या सगळ्या वड्या मस्त अशा कट करून झालेल्या आहेत आणि याच्या कडा ना मी थोड्याशा व्यवस्थित करून घेतल्यात. हे बघा, आपण आता ह्या वड्यांना तळून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये तेल देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये ना आपण वड्या सोडून तळून घेऊया. आपल्या तेलामध्ये सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम ना आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती या वड्या ना मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या. वडीची एक बाजू चांगली तळून झाली की वडी आपण पलटी करून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या वड्या ना मस्त अशा सोनेरी रंगावरती कुरकुरीत तळून झालेल्या आहेत. आपण आता ह्या काढून घेऊया. आता अशाच पद्धतीने सगळ्या वड्या मी तळून घेतेय. इथे आपली आगळ्या वेगळ्या पद्धतीची बटाटा आळू वडी बनवून तयार झालेली आहे. चवीला एकच नंबर लागते. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. नक्की करून बघा. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी? आवडली आहे का तुम्हाला? रेसिपी आवडली असेल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी वंदना किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.